श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। तर पहा, सर्वांना माहिती आहे आपल्या स्वामी आईचा, आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे। 10 एप्रिलला आपल्या स्वामी आईचा प्रकट दिन आहे। तर प्रकट दिनानिमित्त काय काय सेवा करायच्या ही सर्वांना उत्सुकता आहे। काय काय करायचं, काय सोहळे गोळे करायचे, काय नक्की करायचं, असं प्रत्येकाचं म्हणजे उत्सुकता लागलेली आहे। बाबा प्रकट दिन जवळ येत आहे, मग ताई आम्ही काय करू काय नको, प्रत्येकाचं हे सर्वांचं चालू झालेलं आहे। तर पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे स्वामी आईला कशाचीही कमी नाही किंवा स्वामी आईला काहीही लागत नाही। आपलं सोनं चांदी नाणं पैसा पाणी प्रॉपर्टी किंवा गाजा वाजा ढोल ताशा बँड बाजा असं काही सजावट वगैरे असं काही स्वामी आईला लागत नाही। स्वामी आई जी भुकेलेली आहे ती फक्त नामस्मरणाची आणि आपण जी काही सेवा करणार आहोत त्या सेवेची स्वामी आई भुकेलेली आहे। तर आपल्याला होता होईल तितकी जास्तीत जास्त सेवा प्रकट दिनाच्या निमित्त करायची आहे। तर काय काय सेवा करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी साधी सोपी भोळ्या मनाने आपण जी काही सेवा करणार आहोत ती स्वामी निश्चितच स्वीकारणार आहे। आणि आपल्याला हा जो योग आहे तो व्यर्थ घालवायचा नाही। आपल्याला ह्या दिवशी घरामध्ये सुखकारी आनंदी असं वातावरण ठेवायचं आहे। घरामध्ये वादविवाद कलह होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त होता होईल तेवढी सेवा करायची आहे। सर्व सेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। कशा पद्धतीने प्रकट दिन साजरा करायचा हेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। जे कोणी चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। पहा, प्रकट दिन कसा साजरा करायचा सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगणार आहे। पहा, प्रकट दिन साजरा करताना कोणतेही मोठं म्हणजे काहीतरी साहित्य किंवा खूप मोठं काहीतरी करण्याची काही गरज नाही। स्वामी ही फक्त आणि फक्त सेवेची आणि नामस्मरणाची भुकेलेली आहे। सर्वात प्रथम सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला, मग त्यासाठी तुम्हाला बाबा आता प्रकट दिन आहे मग मी काय काय करू काय काय नको करू असं होतं। तर काही नाही, अगदी भोळ्या मनाने आपल्याला सेवा जी सांगत आहे ती करायची आहे। प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा करायचा हे सांगत आहे। सर्वप्रथम प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे। स्नान वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना देवपूजा करण्याच्या पूर्वी घरातील जे काही जाळ्या जळमट वगैरे असतील ती तुम्ही निश्चितच आदल्या दिवशी सर्व काही काढणार आहात। पण ज्यांना शक्य नाही त्यांनी सुरुवातीला घरातील जाळ्या जळमट वगैरे जे काही आहे ती काढायची आहे। घर स्वच्छ असं झाडून वगैरे घ्यायचं आहे। घरामध्ये गोमूत्र, हळदी, त्याचप्रमाणे थोडंसं खडा मीठ टाकून आपल्याला घर स्वच्छ असं पाण्याने पुसून घ्यायचं आहे। घर स्वच्छ झाल्याच्या नंतर मेन जो आपला उंबरा आहे तोही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। स्वच्छ पुसून घेतल्याच्या नंतर आपल्याला मेन सुरुवात करायची आहे ती उंबरठा लेपनाने। हळदीचे जे उंबरठा लेपन आहे ते आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी सकाळ सकाळ उंबऱ्यावरती करून घ्यायचं आहे। उंबरठा लेपन कसं करायचं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच मी, पुन्हाही आज सांगते। काय करायचं, थोडीशी हळद घ्यायची, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं, गुलाबजल टाकायचं, त्याचं घट्ट अशी पेस्ट करायची, ती उंबऱ्यावर ते लावायची। आता काही जर म्हणत आहे आमच्या घराला उंबरा नाही, मग काय करू, काही हरकत नाही, उंबरा नाही पण उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला जरी तुम्ही थोडंसं अशी एक पट्टी जरी लावून दिली तरीही चालतं, काहीही हरकत नाही। फक्त मनामध्ये भाव ठेवा। उंबरठा लेपन जर केलं तर निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। जी काही अवलक्ष्मी आहे, जी काही बाधा आहे, नजरदोष आहे ते आपल्या घरामध्ये येत नाही। त्यासाठी आपल्याला उंबरठा लेपनापासून सुरुवात करायची आहे। उंबरठा लेपन झाल्याच्या नंतर तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही साईडला लक्ष्मी मातेची पावलं काढायची आहे आणि मधोमध उंबऱ्यावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। कारण सर्वांना माहिती आहे आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही स्वस्तिकने करतो, म्हणून उंबऱ्याच्या बरोबर मधोमध कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। हे झाल्याच्या नंतर जी तुम्ही पावलं जी काढलेली आहेत रांगोळीने त्या पावलांवर ते हळदी कुंकू वाहून घ्यायचं। एक छोटीशी जमलं तुम्हाला एक छोटीशी रांगोळी पण तुम्ही काढू शकता तुमच्या इच्छेनुसार। नाही काढली तरी हरकत नाही, कारण आपण लक्ष्मीची पावलं काढलेली असतात, काही हरकत नाही। पण छोटीशी रांगोळी आपण सहज काढू शकतो, एखादं फुल वगैरे जरी काढून दिलं तरीही चालेल। हे झालं मुख्य दरवाजाचं। हे झाल्याच्या नंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दरवाजाला तोरण वगैरे लावू शकता किंवा फुलांचा हार वगैरे जर लावला तरीही चालेल, तुमच्या इच्छाशक्तीनुसार करा। हे केलंच पाहिजे असं काही नाही, नाही तोरण लावलं नाही हार लावला तरीही चालतं, पण मेन उंबरठा लेपन आणि रांगोळी आपल्याला डेफिनेटली काढायचीच आहे। हे झाल्याच्या नंतर देवघरामध्ये यायचं। देवघरामध्ये आल्याच्या नंतर देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं आहे। एक तामण घ्यायचं, तामण नसेल तर ताट घ्यायचं, साधं पाण्याने किंवा दूध दही किंवा
अगदी पंचामृताने जरी म्हटलं तरीही तुम्ही तुमच्या घरामध्ये जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करू शकता। अभिषेक अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी पाण्याने जरी केला तरीही चालेल। आता काहींच्या कमेंट्स येतील की ताई आमच्या घरात मूर्ती नाही, मग काय करू? काही हरकत नाही, माझ्याही घरात मूर्ती नाही आहे, पण माझ्या मनामध्ये माझ्या हृदयामध्ये स्वामींची मूर्ती नाही तर जे रिअल स्वरूप आहे, जे जिवंत जे स्वामी आहेत ते माझ्या हृदयामध्ये सामावलेले आहेत। ही भावना माझ्या मनामध्ये आहे म्हणून माझ्या घरामध्ये फक्त फोटो आहे आणि स्वामी जिवंत रूपाने माझ्या घरामध्ये वास करतात, ही मला प्रचिती स्वामी नेहमीच देतात। म्हणून काही हरकत नाही, तुमच्या घरामध्ये मूर्ती असो फोटो असो काही हरकत नाही। फोटोवरती अभिषेक करता येणार नाही तर फोटोवरती अभिषेक न करता काय करायचं आहे, फोटो स्वच्छ गुलाब पाण्याने किंवा गंगाजल असेल तर त्याने किंवा स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे। कापड आहे किंवा रुमाल आहे त्या रुमालाने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। पुसून घेतल्याच्या नंतर एक वस्त्र आणायचं, शक्य असेल तर नवीन वस्त्र आणा, शक्य नसेल तर तुमच्याकडे जे आहे ते चढवलं तरीही चालेल। तुमच्या इच्छाशक्तीनुसार करा, जशी तुमची परिस्थिती आहे त्यानुसार करा। मी सुरुवातीला सांगितलं सोहळं आवळं करायचं काही गरज नाही, ऋण काढून सण करा असे स्वामी कधीही म्हणत नाही। जे तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। फोटोला चारही बाजूने तुम्हाला वस्त्र लावून घ्यायचं आहे। वस्त्र लावून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, अत्तर आपल्याकडे नेहमी असते कारण स्वामी आईला अत्तर अतिशय प्रिय आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। कापसाचा छोटासा तुकडा घ्यायचा, त्या तुकड्यावरती ते अत्तर घ्यायचे आणि त्या अत्तरने पूर्ण फोटोला तुम्हाला काय करायचं आहे, अत्तर लावून घ्यायचे आहे। किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल अभिषेक करून झाल्याच्या नंतर मूर्तीलाही त्या कापसाने अगदी अलगद अशा हाताने तुम्हाला अत्तर लावून घ्यायचे आहे। अत्तर लावून झाल्याच्या नंतर जे चंदन आपण स्वामी आईला लावतो ते चंदन लावून घ्यायचं। चंदन लावून घेतल्याच्या नंतर तुमच्याकडे जी फुलं असतील, शक्यतो स्वामी आईला पिवळं फूल चढवण्याचा प्रयत्न करा। पिवळं फूल जर नसेल तर अगदी जास्वंदीची फुलं लाल कलरची स्वामी आईला अतिशय प्रिय आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे। लाल कलरची जरी फुलं चढवली तरीही चालेल, तुम्हाला जी फुलं भेटतील ती चढवण्याचा प्रयत्न करा, पण शक्यतो जास्वंदीचा किंवा पिवळं फूल चढवण्याचा प्रयत्न करा। हे झाल्याच्या नंतर धूप दीप अगरबत्ती लावायची आहे, स्वामी आईला ओवाळून घ्यायची आहे आणि साईडला ठेवायची आहे। हे झालं मुख्य सेवा। पहा आता अभिषेक करताना काही जण अगदी पाण्याचा करतील, काही जण दुधाचा करतील, काही जण दह्याचा करतील, काही जण पंचामृताचा करतील, काही जण मधाचाही करतात। तुमची जी इच्छाशक्ती आहे, तुम्हाला जे आवड आहे त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल। अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेवा सांगते, सेवा व्यवस्थित ऐका। सर्वप्रथम तुम्हाला जी सेवा करायची आहे ती स्वामी जे स्तवन आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे, स्वामी स्तवन तुम्हाला पठण करायचं आहे। एकदा जरी केलं तरीही हरकत नाही, दिवसभरातून एकदा स्वामी स्तवन करायचं आहे। सर्वप्रथम स्वामी स्तवन एकदा, त्यानंतर दुसरी जी सेवा आहे ती गणपती अथर्वशीर्ष। गणपती अथर्वशीर्ष ज्यावेळेस आपला अभिषेक चालू असतो त्यावेळेस तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं एकदा किमान पठण करायचं आहे। पुन्हा सांगते, गणपती अथर्वशीर्षाचं पठण ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करत असता त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे। आता ज्यांच्याकडे फोटो आहे, जेणेकरून माझ्याकडे फोटो आहे, तर मी कधीच गणपती स्तवन म्हणणार कधी गणपती अथर्वशीर्ष म्हणणार, तर ज्यावेळेस मी फोटो व्यवस्थित क्लीन करत आहे त्याला फोटोला ज्यावेळेस वस्त्र चढवत आहे, फोटोला चंदन त्याचप्रमाणे अत्तर वगैरे लावत आहे, फुल वगैरे चढवत आहे, त्यावेळेस आपण गणपती अथर्वशीर्ष बोलायचं आहे। झालं, हे सर्वात महत्त्वाची शंका तुमच्या मनातून काढली। गणपती अथर्वशीर्ष ज्यावेळेस आपण सेवा करत आहोत फोटोची किंवा मूर्तीची त्यावेळेस तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष बोलायचं आहे। जे अभिषेक मूर्तीवरती करतात त्यांनी अभिषेक करताना बोलायचं आहे, जे मूर्ती फोटोची सेवा करत आहात त्यांनी फोटोची सेवा करताना म्हणायचं आहे। त्यानंतर तिसरी सेवा जर सांगायची म्हटलं तर पुरुष सूक्त नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सहजरित्या मिळून जाईल। पुरुष सूक्त तुम्हाला वाचायचं आहे, फक्त एकदा वाचायचं आहे पुरुष सूक्त। त्यानंतरची सेवा श्री सूक्तम हेही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, त्याचंही पठण तुम्हाला एकदा करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पवमान सूक्तम पुन्हा सांगते, त्यानंतर पवमान सूक्तम हेही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, याचंही तुम्हाला पठण करायचं आहे। यातील एकही सेवा आपल्याला स्किप करायची नाही, कारण प्रकट दिनाच्या दिवशी काय सेवा करायच्या हे तुम्हाला माहिती व्हावं म्हणून खूप पूर्वी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही
त्यांनी आता भरपूर दिवस आहेत तुमच्याकडं, अजून 3-4 दिवस आहेत, तर तुम्ही मागू शकता किंवा घेऊ शकता. केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला सहजरित्या नित्यसेवेचं पुस्तक मिळून जाईल. त्यामध्ये ही सर्व जे काही सेवा सांगत आहे त्या सर्व आहेत. तर हे झालं. त्यानंतर तुम्हाला रामरक्षा, सर्वांना माहिती आहे रामरक्षेमध्ये खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे. रामरक्षेचं पठण तुम्हाला करायचंच आहे, फक्त एकदा करायचं आहे रामरक्षेचं पठण. रामरक्षा ही 1 ते 10 ओवी जी आहे, 1 ते 10 ओव्यांपर्यंत तुम्हाला रामरक्षा स्तोत्र जे आहे ते बोलायचं आहे. 1 ते 10 ओव्यांपर्यंत. 10 ओव्यांच्या नंतर जे काही आहे ती फलश्रुती आहे ती तुम्हाला वाचायची नाही. फक्त तुम्हाला स्तोत्र जे आहे, रामरक्षाचे स्तोत्र आहे ते 1 ते 10 ओव्यांपर्यंत आहे, तिथपर्यंतच तुम्हाला म्हणायचं आहे. आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं, पुरुष सुक्त सांगितलं, गणपती अथर्वशीर्ष सांगितलं, त्यानंतर श्री सुक्तम सांगितलं, पवन सुक्तम सांगितलं, ह्या सर्वांच्या ज्या फलश्रुती आहेत त्या तुम्हाला वाचायची गरज नाही. अगदी वाचायची गरज नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त जे काही स्तोत्र आहेत, जे काही स्तवन आहेत तेच म्हणायचं आहे. पहा, खूप 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 महत्त्वाच्या सेवा ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एक जपमाळ, किमान एक जपमाळ तरी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आहे. जर तुम्हाला वेळ असेल, शक्य जर असेल तर 11 जपमाळी जर घेतल्या तर अतिशय उत्तम. त्याचप्रमाणे तुम्ही जे काही तारक मंत्र आहेत, तारक मंत्राचं एकदा पठण करायचं आहे, किमान एकदा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. कालभैरव अष्टकम जे आहे त्याचंही एकदा तुम्हाला पठण करायचं आहे. ह्या सेवा जर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. अगदी काहीही हे नाही की ताई मी सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल, जेव्हा तुम्हाला हे होईल. यातील एखादी सेवा स्किप जरी झाली तरीही हरकत नाही. आपण भोळ्या मनाने करत असतो. पण आणि स्वामी काय असं म्हणत नाही की तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करा, असं काही नाही. भोळ्या मनाने भक्तांनी कोणतीही सेवा जरी केली तर ती आईपर्यंत पोचते. म्हणून आपल्याला ही जी सेवा आहे ही एकदम भोळ्या मनाने करायची आहे. सेवा करताना कधीही मेव्याची अपेक्षा करायची नाही किंवा मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही की ताई मी ही सेवा करणार आहे, पण खरंच ताई माझी इच्छा पूर्ण होईल, खरंच ताई मला स्वामी प्रसन्न होईल, मी एवढे दिवस सेवा करतो, एवढे दिवस पारायण करतो, पण मला काहीच इफेक्ट जाणवत नाही. भक्तांनो, नाही माझ्या भावा बहिणींनो, मी नेहमी हेच सांगते की आपलं कर्म, आपलं प्रारब्ध याच्यावरती आपल्याला स्वामींची प्रचिती येणं हे डिपेंड असतं. कारण तुम्हाला मी सांगते, जी लोक आपल्याला त्रास देतात, स्वतःचे अनुभव आहेत, स्वतःचे खरं सांगते, जी लोक आपल्याला त्रास देतात ना त्या लोकांना स्वामी आई पाहायला आहेत. आपण त्यांच्याविषयी काहीही वाईट, काही निंदा नालस्ती बोलायचं नाही. सर्व काही प्रत्येकाचा घडा हा भरतो. सर्वांचा हिशोब घ्यायला स्वामी बसलेली आहे. आपल्या जिभेवरती सरस्वती आहे, सरस्वती माता बसलेली आहे. म्हणून आपल्याला कधीही कुणाविषयी वाईट साईड बोलायचं नाही. कारण आपल्या घरामध्ये जी वास्तू असते किंवा आपली जी वास्तू आहे ती वास्तू आपल्याला प्रत्येक 36 सेकंदाला तथास्तु म्हणत असते. म्हणून आपण वाच्यता करताना किंवा कोणतीही गोष्ट इतरांविषयी बोलताना किंवा कुणाविषयी बोलताना व्यवस्थित असं बोलायचं आहे. कुणाविषयी आपल्याला वाईट निंदा नालस्ती करायची नाही. तर ही सेवा अगदी साधी सोपी सेवा आहे. ह्या पद्धतीने तुम्ही सेवा करायची आहे. अगदी मोठं असं काही करायचं नाही. त्यानंतर नैवेद्य काय करायचा पहा. नैवेद्य तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार करू शकता. काहींना जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पोळीचा नैवेद्य करू शकता किंवा अगदी खडीसाखरेचा जरी नैवेद्य स्वामीला दाखवलं तरीही स्वामी त्यावरती प्रसन्न होते. काही नाही, आपल्या भाजी भाकरीचा जरी नैवेद्य तुम्ही दाखवला तरीही चालतं. किंवा तुम्ही रवा शिरा तोही करू शकता. गोडाचे स्वामीच्या आवडीचे लाडू, याचे डाळीच्या पिठाचे लाडू तेही तुम्ही हे करू शकता. जिलेबी, तुम्हाला जे तुमची इच्छाशक्ती असेल, जे तुम्हाला शक्य असेल तो प्रसाद तुम्ही स्वामीला देऊ शकता. अशी ही साधी सोपी सेवा तुमच्यापर्यंत आणलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रकट दिन साजरा करू शकता. अतिशय साधी सोपी सेवा होती आणि खूप लवकर व्हिडिओ यासाठी घेऊन आलेले आहे की तुमच्याकडे जर काही साहित्य नसेल, नित्यसेवेचं पुस्तक वगैरे, तर तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक वगैरे केंद्रातून घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचा मेन प्रश्न सांगायचा राहिला. भरपूर या कमेंट्स येतील की ताई आम्ही पठण करू शकत नाही किंवा आम्ही वाचू शकत नाही, तर मग कसं ताई, आम्हाला वाचता येत नाही आणि एवढं सगळं आमचं पाठही नाही, आम्हाला खूप वेळ लागेल, मग कसं करू? तर काही हरकत नाही. तुम्हाला वाचता येत नाही, तुम्हाला एवढा वेळ नाही, तुम्ही अगदी मोबाईलवरती यूट्यूबवरती सर्च करायची. ही जी नावं सांगितली मी तुम्हाला, गणपती अथर्वशीर्ष, पुरुष सुक्त, श्री सुक्तम,
स्वामी स्तवन हे सर्व टाकायचं, यूट्यूबला लावून द्यायचं आणि त्या पद्धतीने फक्त हात जोडून फक्त ऐकत जरी बसले तर ही सेवा तुम्हाला लागू होते. फक्त कानावरती जरी पडला आणि आपण आपल्या देवघराच्या समोर हात जोडून जरी बसलो तरी ही सेवा होऊन जाते. अतिशय साधी सोपी सेवा आहे, तुम्ही सहज करू शकता. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरात, आता काही जण म्हणतील की ताई आमच्या घरात स्वामी आईचा फोटोच नाही, मूर्तीच नाही, तर आम्ही काय करू? पहा, पाडव्याच्या दिवशी जरी तुम्ही स्वामी आईची मूर्ती आणली किंवा फोटो आणला आणि घरामध्ये स्थापन जरी केला तरीही चालून जाईल. अगदी साधं सोपं प्रकट दिनाच्या दिवशीही तुम्ही फोटो किंवा मूर्ती आणू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता. अतिशय साध्या सोप्या भोळ्या मनाने आणा. असं मनामध्ये आणू नका की ताई आम्ही मांसाहार करतो, मग कसं? काही हरकत नाही. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार वगैरे कराल त्या दिवशी तुम्ही सेवा करायची नाही. एवढंच साधं सिंपल आहे. पहा, काहींच्या घरामध्ये एखाद्याची खूप इच्छा असते स्वामी सेवा करायची आणि मांसाहार न करण्याची, पण त्यांचं कुटुंब रोजच मांसाहार करत असतं, पण त्या लेडीजची किंवा त्या दादाची इच्छा असते की मला स्वामी सेवा करायची, मला नाही खायचं. तुम्हाला नाही खायचं, तुम्ही नका खाऊ, बाकीचे खातात, खाऊ द्या. त्यांना स्वामी आई त्यांना त्यांच्या खाण्यापासून स्वामी जेव्हा त्यांना तिथून दूर करायचं तेव्हा करणार आहे. त्यांचंही खाणं पिणं सुटेल. सर्व काही जे काही पहा, एका ताईची खरं एक कमेंट्स आली होती, ताई व्यसन मुक्त होण्यासाठी काहीतरी सेवा सांग. ताई मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, तुम्हाला जर तुमच्या मिस्टरांचं व्यसन दूर करायचं असेल तर तुम्ही ही जी प्रकट दिनाची सेवा आहे, जी काही सेवा सांगितली, ही सेवा जरी स्टार्ट केली तरीही ही सेवा तुम्हाला 1001% इफेक्ट देईल आणि तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवसापासूनच इफेक्ट जाणवेल. फक्त तुम्ही सेवा करायला सुरुवात करा, कारण स्वामी आईच्या सेवेमध्ये खूप सारी ताकद आहे. मी ज्वलंत उदाहरण आहे. माझ्याकडनं काही वेळेस सेवा होत नाही, पण माझं नामस्मरण हे कंटिन्यू चालू असतं. त्याच्यामुळे स्वामी आई मला नेहमी साथ देते. अगदी माझे कोणीही माझ्यासोबत ज्या वेळेस नव्हते त्यावेळेस स्वामी आई माझ्यासोबत होती. स्वामी आई रात्रंदिवस देवा तुझी मूर्ती ध्यानात, माहिती आहे ना, त्याप्रमाणे रात्रंदिवस स्वामी आई माझ्या स्वप्नात माझ्या अंतकरणामध्ये आहे आणि स्वामी आई मला ती प्रचितीही देते. म्हणून जीव तोडून माझी तीच इच्छा आहे की तुम्हालाही प्रचिती यावी. म्हणून तुम्ही ही सेवा चालू करा. अगदी साधी सोपी सेवा आहे, खरंच चालू करा आणि होता होईल तितके सेवेकरी जोडण्याचा प्रयत्न करा. जे कोणी अडचणीत असतील त्यांना या सेवा सांगा, व्हिडिओ शेअर करत चला, त्यांनाही माहिती देत चला. नाही शेअर केला तरी चालेल, पण निदान मुखाने तुमच्या तोंडाने तरी माहिती देत चला. आणि व्हिडिओच्या शेवटी प्लीज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, जय गुरुदेव दत्त, गणपती बाप्पा मोरया, तुम्हाला ज्या देवताला मानतात त्या देवताची कमेंट्स करत चला. जेणेकरून तुम्ही जर कमेंट्स केला तर व्हिडिओ बनवायला खरंच खूप छान वाटतं आणि तुमचा असा भरभरून प्रतिसाद भेटतो. त्याच्यामुळे खरंच व्हिडिओ बनवायला, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही आनंद वाटतो. तर झालेली सेवा स्वामींच्या रुजू व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.